ओबीसी समाजासाठी महामंडळं आणि उपकंपन्यांच्या माध्यमातून ज्या व्याज परताव्याच्या योजना राबवल्या जातात त्या योग्य पद्धतीनं राबवून त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. ओबीसी समाजाच्या कल्याणासाठी महामंडळं आहेत. तसंच ओबीसी समाज 350 वेगवेगळ्या घटकांचा मिळून बनलेला असून अजूनही काही घटक दुर्लक्षित आहेत आणि त्यांच्यापर्यंत हव्या त्या प्रमाणात लाभ पोहोचलेले नाहीत. म्हणून लक्षित घटक तयार करून त्याच्या उपकंपन्या तयार केल्या आहेत, असं मुख्यमंत्री म्हणाले. या उपकंपन्यांमध्ये पहिल्या टप्प्यात प्रमुख म्हणून सरकारी अधिकाऱ्यांचा समावेश होता. आता दुसऱ्या टप्प्यात घटकातील प्रतिनिधींचा समावेश असेल, असं ते म्हणाले. सगळ्या उपकंपन्या एकाच कार्यालयात असतील यासाठी कार्यालयाचं काम सुरू असून ऑनलाईन पद्धतीनं योजना अंमलबजावणी करण्यात येईल, असं मुख्यमंत्री म्हणाले. तुम्ही जर बघितलं तर या ज्या काही 18-19 कंपन्या आहेत यातल्या 4-5च लोकांनी जास्त लाभार्थी केले आहेत. बाकींचे कोणाचे 5 आहेत, 7 आहेत, 10 आहेत. तर आता तिथे आपल्याला जागृती करावी लागेल, त्या समाजात पोचावं लागेल की तुमच्याकरता योजना सुरू झाली आहे, तुम्ही योजनेचा अवलंब घ्या, त्याकरता त्याची प्रसिद्धी करावी लागेल. त्यामुळे योजना तयार झाल्या आहेत, त्याचा जे माध्यम आहेत, उपकरण आहे ते तयार झालेलं आहे. भविष्यामध्ये मी या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो की जसं आम्ही अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला कधीही व्याज परताव्यात कमतरता पडू दिली नाही, एकही वर्षी नाही. जेवढे पैसे आहेत तेवढे वेळेवर भरले. तसेच ह्या जेवढ्या ओबीसीच्या उपकंपन्या आहेत, जेवढी महामंडळं आहेत, याकरता ज्या काही व्याज परताव्याच्या योजना आहेत या योजना नीट राबवून जेवढा त्याच्याकरता खर्च येईल तो सगळा व्याजाचा परतावा राज्याच्या आपल्या बजेटमधून आम्ही तो देऊ. येत्या 7 ते 8 महिन्यात एसटी कामगारांची संपूर्ण प्रलंबित थकबाकी टप्प्याटप्प्यानं देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शशिकांत शिंदे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. गेल्या अनेक वर्षांपासून एसटी महामंडळ तोट्यात असून कामगारांची प्रलंबित देयकांची तब्बल 4,190 कोटी रुपये थकबाकी आहे. यंदा एसटी कामगारांना राज्य सरकारनं बोनस दिला असून ही थकबाकी देण्यासाठी महिन्याला 65 कोटी रुपये देणं सुरू केलं आहे, असं परिवहन मंत्र्यांनी सांगितलं. तसंच परिवहन विभागामार्फत 8,000 नवीन बसेस खरेदी करण्यात येत असून यापैकी 3,000 बसेसची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, असं ते म्हणाले.